नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज दीनदयाळ। शेतकऱ्यांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी आणि आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर ग्राहक हित संरक्षण महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे। राज्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या मोफत बी बियाणे योजनेचा योग्य लाभ मिळावा, तसेच बाजारात चांगल्या प्रतीचे आणि उच्च उगवण क्षमता असलेले दर्जेदार बी बियाणे उपलब्ध व्हावे या मागणीसाठी माजी जिल्हा कृषी अधिकारी व विभागीय कृषी सहसंचालक श्री जालेंदर पांगरे साहेब यांना एक सविस्तर निवेदन सादर करण्यात आले। याप्रसंगी संघटनेचे राज्याध्यक्ष जगदीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने कृषी अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली। यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांची बियाणांच्या बाबतीत कोणतीही फसवणूक होऊ नये आणि बोगस बियाणांना आळा बसावा यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलावीत अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। प्रमुख मान्यवरांची उपस्थिती। या महत्त्वपूर्ण प्रसंगी ग्राहक हित संरक्षण संघटनेचे राज्याध्यक्ष जगदीश पाटील, उपाध्यक्ष राणी खंडागळे आणि राज्य संघटक अशोक ठोंके प्रामुख्याने उपस्थित होते। त्यांच्यासोबतच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी संजय चव्हाण, आत्माराम जाधव, बाळासाहेब नवाळे, बाजीराव साठे, मनोज पाटील आणि दिग्विजय पाटील या पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती। संघटना सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी, शेतकऱ्यांना वेळेत आणि दर्जेदार बी बियाणे उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे। शासनाच्या मोफत योजना शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत। शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी आमची संघटना सदैव कटिबद्ध असून यापुढेही अशाच प्रकारे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असा निर्धार यावेळी संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आला। या निवेदनाची दखल घेऊन कृषी विभागाने योग्य ती कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आता जोर धरत आहे।